बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक या लढवणार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। तर महाविकास आघाडी राहुरी विधानसभेची निवडणूक लढणार असून शरद पवार राष्ट्रवादी या ठिकाणामधून निवडणूक लढणार आहे। प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आत्ताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी ही माहिती समोर येते सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही लढवणार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश पुधावले। निलेश, आकांक्षा, राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर बारामती विधानसभा पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे। प्राजक्त तनपुरे हे त्या ठिकाणचे उमेदवार असतील, त्यासाठी सध्या ते प्रयत्नशील देखील आहेत। माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची यासोबतच शशिकांत शिंदे ते सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांच्या देखील मागच्या 2 दिवसात त्यांना भेटीगाठी केलेल्या आहेत आणि तेच या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहेत। मधल्या काळात त्यांच्या वेगळ्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र त्यांना या संदर्भामध्ये कुठेतरी आता स्पष्टता दिलेली आहे। काही वेळापूर्वीच एबीपी माझाला त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार आहोत आणि या ठिकाणाहून निवडणूक देखील लढणार आहोत अशा पद्धतीची घोषणा त्यांच्या वतीने करण्यात आली। अगदी धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।